नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हालाही या पद्धतीचा आरीवर्क ब्लाऊज शिवायचं येतं का? तर चला आपण बघूया आरीवर्क ब्लाऊजची कटिंग. सर्वात प्रथम तुम्हाला मी दाखवलेलं आहे आरीवर्कचं ब्लाऊज कसं आहे ते. आता आपण ह्याच ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर अस्तर घेतलेले आहे 1 मीटर आणि आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करत आहोत. तर 34 साईजची चेस्ट आहे, त्यामुळे आपण कटोरी ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग आपण एकाच वेळेला घेतलेला आहे. तर आपल्या अस्तरची 4 पदर घडी केलेली आहे. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5, त्यात आपण 1 इंच मिळवलेला आहे. तर टोटल उंची झाली 14.5. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला 34 साईजच्या ब्लाऊजला कटोरीचे माप किती घ्यायची, किती अंतरावरती कटोरीचा टक्स घ्यायचा किंवा गळा रुंदी किती घ्यायची, मुंडा किती घ्यायचा, बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर बऱ्याच वेळा आरीवर्कचं ब्लाऊज शिवताना मैत्रिणीकडून कटिंग करताना बऱ्याचशा चुका होतात आणि व्यवस्थित ब्लाऊज होत नाही. तर हा रेडीमेड आरीवर्कचा ब्लाऊज आहे. आपण तो कस्टमाइज करून घेतलेला नाही, तो दुकानात डायरेक्ट साडीवरती वर्क केलेला आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ सजेस्ट केला आहे, जेणेकरून तुम्हालाही जर या पद्धतीचं ब्लाऊज आलं तर कशी मापं टाकायची, कशी कटिंग करायची कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपण उंची घेतलेली आहे. बघा, आपली उंची आहे 13.5, आपण त्यात 1 मिळवलं. आपली गळा रुंदी 2 आणि शोल्डर 3, म्हणजे टोटल शोल्डर आपण 5 इंच घेतलेलं आहे. तर फ्रंटचा गळा आपला 5.5 इंच आहे आणि खालची गळा रुंदी आपण फ्रंटची 2.25 घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार दिलेला आहे. तर मुंडा आपण 5.5चा घेतलेला आहे. मुंड्या घेतल्यानंतर मुंडा खोली आपण 1.5 इंचावरती दिलेली आहे आणि आतला मुंडा आणि बाहेरचा मुंडा पाऊण इंचावरती दिलेला आहे. टोटल मुंडाचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे आणि कटोरी आपली 5.25ची मोजून घेतलेली आहे आणि 5.25ची कटोरी आणि आतल्या मुंड्यापासून आपण 2.25 इंच कटोरीचा आकार दिलेला आहे. तर आपण हे कट करून घेत आहोत. बघा, या पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही ही आपली कटिंग एकाच वेळी होते. कटोरी ब्लाऊज कट करताना मी आता मागचा भाग बाजूला करते आणि पुढच्या भागाची पुन्हा कटिंग करून घेत आहेत. सेपरेट केलेला आहे मागचा भाग. आता योकपट्टी आणि योकपट्टी आपण गळ्याच्या बाजूने 3.5 आणि फिटिंगच्या बाजूने 2.5 या पद्धतीने योकपट्टीचा आकार दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये मेजरमेंट बघू शकता माझ्याकडून सांगताना. जर तुम्हाला मागे पुढे झाली तर अगदी सांगितल्याप्रमाणेच आपली कटोरीची कटिंग घ्या. खूप छान ब्लाऊज येतो आणि या पद्धतीचं जर वर्क आलं तर घाबरण्यासारखं काही नाही. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओतून जर रेडीमेड ब्लाऊजचं वर्कच्या ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तर बघा, आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. आपल्याला कटोरी वाढवायची आहे, पण ती आपण नंतर वाढवू, जेणेकरून बाहीचं व्यवस्थित माप आलं पाहिजे. त्यामुळे अगोदर बाहीची कधी पण मागचा पुढचा भाग कट करून झाल्यानंतर बाहीची कटिंग करायची आणि मगच कटोरी वाढवायची. बघा, आता आपली बाही आहे 8 इंच, आपण त्यात अर्धा इंच मिळवलं आहे, म्हणजे टोटल बाही आपली 8.5 आणि आपण बाहीची घडी 8 इंचावरती घेतलेली आहे आणि मुंडा खोली बाहीची आकार देण्यासाठी आपण 3.5 इंच घेतलेला आहे आणि फिटिंगचे आपण 1.5 इंच ठेवलेले आहे. तर बाहीचा आकार देण्यासाठी 1.5 इंच दिलेला आहे आणि बाहीचा आकार दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, बाहीचा आकार एकदम मासळीप्रमाणे व्यवस्थित आलेला आहे. असा जर बाहीचा आकार जर आला तर आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. काखेमध्ये गोळा होत नाही किंवा चुना येत नाही. बघा, आता आपण इथे कटोरी वाढवून घेत आहोत.
आपल्याला जो कटोरीचा पॅटर्न मिळालेला आहे तो पॅटर्न आपण जसाच्या तसा अस्तरवरती तिरक्या भागात येईल या पद्धतीने ठेवायचा आहे. आणि कटोरी कशी काढायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. कटोरी ही आणि बाही पण कशी काढायची खूप सोप्या पद्धतीने मी व्हिडिओतून सांगितलेला आहे. दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. या पद्धतीने मी कटोरी वाढवून घेतलेली आहे. मी एकच बाजूने वाढवते आणि दुसऱ्या बाजूने फक्त पाव इंच वाढवते. दोन्ही बाजूने समप्रमाणात कटोरी वाढवत नाही. याच कारणाने का काय मला माहीत नाही, पण माझी कटोरी अजिबात तिरकी येत नाही किंवा कटोरीला टोकही येत नाही. खूप व्यवस्थित कटोरी बसते आणि चपटी पण बसत नाही. तर बघा, आता ही वर्कचं ब्लाऊज घेतलेलं आहे. ही स्लीव्ज आहे बघा. स्लीव्जला खूप हेवी वर्क केलेलं आहे, त्यामुळे इथे थोडासा प्रॉब्लेम झाला. आपली स्लीव्ज घेताना वर्क 8.5 होतं, पण आपली रेग्युलर बाही 8ची आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. कटिंग करताना आपण तेवढीच घेतली आणि मग आता नंतर मी तुम्हाला स्टिच करताना स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच. स्टिच करताना सांगते तुम्हाला कोणती काळजी घ्यायची कटिंग करताना. तर बघा, इथं उंची आपली 13.5 आहे आणि रेडीमेड ब्लाऊजचे ना मेजरमेंट घेतलेलं नसतं, तसंच वर्क केलेलं असतं, त्यामुळे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आता ही ब्लाऊजची उंची कमी आहे आणि वर्क जास्त झालेलं आहे. खाली पण पॅच आहे, त्यामुळे आता गळ्याच्या बाजूने थोडंसं वरच्या बाजूने मला कट करावं लागणार आहे ते स्टिच करताना. आत्ता बघा, आणि गळाही कस्टमरचा छोटा आहे आणि वर्क केलेला गळा मोठा आहे, तो पण कसा कमी करायचा खूप सोप्या पद्धतीने मी स्टिचिंग करताना दाखवणार आहे. तर स्टिचिंगचाही व्हिडिओ जरूर बघा मैत्रिणींनो. मग या पद्धतीने मी बॅकचा भाग कट केलेला आहे आणि आता आपण स्लीव्ज कट करणार आहोत. तर बघा, नेहमीचा ब्लाऊज कट करताना आपण काय करतो, दोन्ही स्लीव्ज एका वेळी कट करतो मेन फॅब्रिकवरती, पण वर्कचं ब्लाऊज कट करताना असे करायचं नाही. दोन्ही स्लीव्ज एका वेळी कट करायच्या नाही, तर आपला मध्य काढून घ्यायचा. बघा, डिझाईन असल्या कारणाने डिझाईनचा मध्य बरोबर आपल्या शोल्डरच्या मध्याला आला पाहिजे, या पद्धतीने आपण कट करायचा आहे. बघा, आता एक स्लीव्ज आपली कट झालेली आहे. आता आपण दुसरी स्लीव्ज बघा, कटिंग करताना हे लक्षात ठेवायचं आहे, खोल भाग आपला बरोबर समोरासमोर आला पाहिजे. पहिली स्लीव्ज करताना मी खोल भाग डाव्या हाताला घेतलेला होता आणि आता दुसरी स्लीव्ज कट करत आहे, तर स्लीव्जचा खोल भाग हा उजव्या हाताला आलेला आहे. म्हणजे दोन्ही स्लीव्ज एकावरती एक ठेवलं तर त्यांचं मेजरमेंट बरोबर येईल. मेजरमेंट म्हणजे जो आपल्याला खोल भाग असतो तो पुढच्या बाजूने घ्यायचा असतो तो. बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं वर्कचे दोन्ही स्लीव्ज आणि बॅक नेक कटिंग झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की कटोरी ब्लाऊज आहे, मग फ्रंटचा जो गळा वर्क केलेला आहे तो कसा लावायचा, तर तो कसा लावायचा, कसा ॲडजस्ट करायचा कटोरीच्या ब्लाऊजलाही फ्रंटचा नेक लावता येतो का, तर नक्की बघा आपले स्टिचिंगचा व्हिडिओ. मी कटोरी ब्लाऊजलाही वर्क केलेला गळा लावून दिलेला आहे कस्टमरला आणि खूप छान ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर बघा, इथे कटोरी आपण अस्तरची कटोरी काढताना ही तिरकस कपड्यामध्ये काढतो आणि मेन फॅब्रिकची कटोरी काढताना तिरकस कपड्यामध्ये काढावी, जेणेकरून आपली कटोरी खूप सुंदर दिसेल आणि कटोरीचा शेपही चांगला येईल. आणि तिरकस कपड्यामध्ये जर कटोरी काढली तर कटोरी चपटी बसत नाही किंवा कटोरीचं टोकही जास्त दिसत नाही. बघा, या पद्धतीने आपली कटोरीची कटिंग झालेली आहे. आता आपण बॉडी पार्ट कट करून घेऊया. आणि आता ही वेगवेगळं कट केल्यामुळे जरा असं कपड्याचा थोडासा ठेवताना प्रॉब्लेम येतो, पण अगदी व्यवस्थित वडी करून बॉडीचा पार्ट हा तिरकस कपड्यामध्ये आला नाही पाहिजे, याची पण दक्षता घ्यायची आहे. सरळच लाईनमध्ये आला पाहिजे, जेणेकरून तिरका पडणार नाही.
त्यामुळे मी या पद्धतीने कट करत आहे. तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवत आहे, जेणेकरून माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींना त्याचा फायदा होईल. खूप छोट्या छोट्या पण खूप उपयोगी टिप्स मी या व्हिडिओतून दिल्या आहेत. तर नक्की या पद्धतीने आरीवर्कचं ब्लाऊज कटिंग करून बघा आणि मला सांगा कसा कटिंग झाला ते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.